हॅलो. या 11 नंबरच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक इंग्रजीमधला महत्त्वाचा पार्ट बघणार आहोत आणि त्या पार्टचं नाव आहे प्रिपोजिशन. प्रिपोजिशनला मराठीमध्ये पूर्वसर्ग असं म्हणतात. कदाचित आपण ऐकलं असेल नसेल, लक्षात ठेवा, पूर्वसर्ग असं म्हणतात. मग प्रिपोजिशन म्हणजे काय? प्रिपोजिशनचं व्याकरणामध्ये स्थान काय? तर प्रिपोजिशन म्हणजे काय ते आपण पाहूया. प्रिपोजिशन म्हणजे असे शब्द जे नाम म्हणजे नाउन किंवा सर्वनाम, प्रोनाउन यांचा इतर शब्दाशी संबंध दाखवतात. जसं कुठे, कशासाठी, केव्हा, कोणत्या दिशेने, ऊन, हून, पासून वगैरे वगैरे. म्हणजे नाम आणि सर्वनाम यांचा संबंध इतर शब्दाशी कुठल्या अर्थाने, जसं कुठे, जसं रमेश कुठं राहतो, तो कशासाठी गेला, त्याने केव्हा पुस्तकं विकत घेतली, तो कुठल्या दिशेने गेला, तो कुठून आला, कुठून जाणार आहे, कुठून येणार आहे, कोणत्या गावाहून येणार आहे, अशा पद्धतीचं लिखाण करण्यासाठी किंवा अशा पद्धतीचं बोलण्यासाठी, स्पीच करण्यासाठी आपल्याला प्रोनाउनचा उपयोग करता येतो. आता हे प्रोनाउनचे प्रकार किती आहेत इंग्रजीमध्ये? तर त्याचे प्रकार आहेत, हे बघा. प्रिपोजिशन ऑफ प्लेस एक, नंबर 2 प्रिपोजिशन ऑफ टाइम, नंबर 3 प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन, डायरेक्शन म्हणजे दिशा, नंबर 4 प्रिपोजिशन ऑफ एजंट, इन्स्ट्रुमेंट, कर्ता किंवा साधने यांच्याशी त्याचा संबंध दाखवणे, त्यानंतर प्रिपोजिशन ऑफ कॉज किंवा रिझन. Preposition of cause or reason means the word that shows the reason. आणि शेवटचा प्रकार आहे प्रिपोजिशन ऑफ possession. possession मालकी. तर या एवढ्या प्रकारामधून आज आपण फक्त प्रिपोजिशन ऑफ प्लेस म्हणजे काय आणि त्याचा उपयोग कसा आपल्या बोलीभाषेमध्ये लिखाणामध्ये करायचा त्याचा विचार करणार आहोत. तर प्रिपोजिशन ऑफ प्लेस, प्लेस म्हणजे ठिकाण. प्रिपोजिशन ऑफ प्लेसमध्ये हे पुढे लिहिलेले काही प्रिपोजिशन्स आहेत, पूर्वसर्ग आहे. जसं इन आहे, ऑन आहे, ॲट आहे, अंडर आहे, ओव्हर आहे, बिटवीन आहे, बिहाइंड आहे, नियर आहे, अबव आहे, बिलो आहे आणि अमंग आहे. आता याचे अर्थ पाहूया आपण, मग उपयोग पाहूया. इन म्हणजे आत, ऑन म्हणजे वर, ॲट म्हणजे ला किंवा कडे, अंडर म्हणजे च्या खाली, ओव्हर म्हणजे वर, बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये, बिहाइंड म्हणजे पाठीमागे, नियर म्हणजे जवळ, अबव म्हणजे वर, बिलो म्हणजे खाली आणि अमंग म्हणजे सर्वांच्या मध्ये. आता आपण एक एक असा वाक्यात कसा उपयोग करायचा ते पाहूया. पहिला शब्द आहे इन. इन म्हणजे च्या आत. जसं रमेश खोलीत आहे. जसं बघा आपण इनचा उपयोग कसा करतो. रमेश इज in the room. मोहन शेतात आहे. मोहन इज इन द फील्ड. रवी विहिरीत आहे. रवी इज इन द वेल. स्मिता दिल्लीत आहे. स्मिता इज इन दिल्ली. म्हणजे आता आपल्या लक्षात आलं असेल की आत हे प्लेसच्या अर्थाने इथं जागेशी संबंध आहे, ठिकाणाशी संबंध आहे.
अशा अर्थाने इनचा उपयोग या पद्धतीने आपल्याला करता येईल. त्यानंतर आहे ऑन. ऑनचा उपयोग एखादी वस्तू आहे आणि त्या वस्तूच्या पृष्ठभागाला चिटकून एखादी दुसरी वस्तू ठेवलेली असेल तर तशा ठिकाणी आपल्याला ऑनचा वापर करायचा आहे. जसं द बॉल, हे बघा, द should you the cat is on the table. हा ऑन आहे. समजा हा टेबल आहे, हा टेबल आहे आणि इथं कॅट आहे. तर हे इथं स्पर्श करून असेल तर अशा ठिकाणी ऑन आपल्याला वापरायचे. द बॉक्स इज ऑन द टेबल. द फ्रूट इज ऑन द हेड. फळ डोक्यावर आहे. तर या पद्धतीनं पृष्ठभागाशी स्पर्श असेल तर ऑनचा उपयोग करतात. आता ॲट. एखादं ठिकाण आहे, दोन शहर आहेत समजा, एक छोटं शहर आहे, एक मोठं आहे, एक गाव आहे आणि एक मोठं शहर आहे. तर ही इज ॲट निलंगा, ही इज ॲट कळंब, ही इज ॲट लोहारा असं म्हणता येईल. पण ही इज इन दिल्ली. जर मोठं शहर असेल तर आपण इन वापरायचं आणि छोटं गाव वगैरे असेल तर त्या ठिकाणी आपण ॲट वापरायचं. जसं रमेश इज नाव ॲट लातूर. या पद्धतीनं आपल्याला ॲटचा उपयोग करायचा आहे. तो घरी आहे, ही इज ॲट होम. या पद्धतीनं आपल्याला ॲटचा उपयोग करायचा. त्यानंतर अंडर. अंडर हा शब्द च्या खाली. जसं मी आता आपल्याला सांगितलं की हा समजा टेबल आहे आणि एक कॅटचं उदाहरण दिलं मी या वाक्यामध्ये. कॅट इज ऑन द टेबल. तर मांजर या टेबलावर आहे. पण ते मांजर जर इथं असेल म्हणजे टेबलाच्या खाली असेल तर अशा ठिकाणी आपल्याला अंडर या प्रिपोजिशनचा उपयोग करता येईल. कॅट इज अंडर द टेबल. या पद्धतीनं एखादा व्यक्ती झाडाखाली बसला असेल, द मॅन इज सिटिंग अंडर द ट्री. या पद्धतीनं एखादा भिकारी पुलाच्या खाली असतो तर आपण त्याला काय म्हणायचं मग? ए बेगर इज अंडर द ब्रिज. या पद्धतीनं. तर ते उदाहरण आपण इथं लिहूया. द कॅट इज अंडर द टेबल. या पद्धतीनं अंडरचा उपयोग आपल्याला करता येईल. फक्त एखादी वस्तू असेल त्या वस्तूच्या खालची दिशा असं असेल तर त्यावेळेस आपण अंडर हा शब्द, हे प्रिपोजिशन वापरायचं. त्यानंतर आपण पाहूया ओव्हर. ओव्हर म्हणजे वर. ओव्हर म्हणजे वर. जसं इथं आपण पाहिलं कॅट इज ऑन द टेबल, ते त्या खालच्या वस्तूच्या पृष्ठभागाशी स्पर्श करून होतं. आता ओव्हर वापरत असताना त्या खालच्या भागाच्या पृष्ठभागाच्या आणि त्या वस्तूच्या मध्ये अंतर असलं पाहिजे. जसं द फॅन इज ओव्हर हिज हेड. फॅन त्याच्या डोक्यावर आहे म्हणजे फॅन हा डोक्याला स्पर्श करून नसतो, तर डोकं आणि फॅन याच्यामध्ये अंतर असतं. असं अंतर असेल तर त्या ठिकाणी आपण ओव्हर हे प्रिपोजिशन वापरायचे. त्यानंतर पाहूया बिटवीन कुठं वापरतात. तर बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये. आता माझे हे 3 बोट आहे, तर हे आहे 4 फिंगर, हे आहे साइड फिंगर आणि हे आहे मिडल फिंगर. तर मिडल फिंगर इज बिटवीन
फोर फिंगर अँड साईड फिंगर या पद्धतीनं. आता समजा ए बी आणि सी आहे. हा ए नावाचा मुलगा आहे, अशोक आहे, हा बाबू आहे आणि हा सी वरून एखादं नाव घ्या. तर ए आणि बी च्या मध्ये सी बसलेला आहे. तर आपल्याला असं सांगता येईल की बी इज बिटवीन ए अँड सी. तर या पद्धतीनं दोघांमध्ये तिसरा मुलगा असेल, राजू असेल, भास्कर असेल, अशोक असेल. अशोक इज बिटवीन राजू अँड भास्कर. या पद्धतीनं आपल्याला बिटवीनचा उपयोग करायचा आहे दोघांच्या मध्ये. जसं राजू इज बिटवीन राम अँड श्याम. राजू इज बिटवीन राम अँड श्याम म्हणजे राजू हा राम आणि श्यामच्या मध्ये आहे. तर दोन वस्तूच्या मध्ये असं जेव्हा सांगायचं असेल, एखादी वस्तू असेल, व्यक्ती असेल, सर्वनाम, तर त्यांचं ते ठिकाण दर्शवण्यासाठी बिटवीन या प्रिपोजिशनचा उपयोग करतात. त्यानंतर घेऊया आपण बिहाइंड. बिहाइंड म्हणजे च्या पाठीमागे. च्या पाठीमागे म्हणजे समजा राम हा श्यामच्या पाठीमागे आहे. राम इज बिहाइंड श्याम असं आपल्याला म्हणता येईल. काय? राम इज बिहाइंड श्याम. तर या पद्धतीनं आपल्याला बिहाइंडचा उपयोग करता येईल. एखाद्या मोठ्या घराच्या पाठीमागे छोटं घर आहे. द लिटल होम और द लिटल हाऊस इज बिहाइंड द बिग बिल्डिंग. बिग हाऊस या पद्धतीनं आपल्याला बिहाइंड म्हणजे च्या पाठीमागे अशा पद्धतीनं त्याचा आपल्याला उपयोग करता येईल. त्यानंतर नियर बद्दल पाहूया. नियर म्हणजे जवळ. नियर म्हणजे जवळ. आता जसं रमेश स्टूड नियर मी. हिज हाऊस इज नियर माय हाऊस. त्याचे घर माझ्या घराजवळ आहे. तर याच पद्धतीनं आणखी एक आपल्याला शब्द वापरता येतो. तो शब्द आहे बिसाइड. कुठला शब्द आहे? बिसाइड. च्या बाजूस. जसं रघु इज बिसाइड मी म्हणजे रघु हा माझ्या बाजूला आहे. माझ्या डाव्या बाजूला असेल किंवा माझ्या उजव्या बाजूला असेल, तो माझ्या बाजूला आहे असं सांगत असताना आपल्याला बिसाइड या शब्दाचा वापर करायचा आहे. आणि जवळ असेल, जवळपास असेल, ही लिव्स नियर मी, तो माझ्या जवळ राहतो. हिज हाऊस इज नियर माय हाऊस. या पद्धतीनं आपल्याला जवळ या अर्थाने नियरचा उपयोग करता येईल. त्यानंतर अबव, ABOVE. ज्यावेळेस आपण खालून वरच्या गोष्टीचा, वरच्या एखाद्या नामाचा किंवा शब्दाचा उपयोग करायचा असेल तर वर या अर्थाने अबवचा उपयोग करतात. हे साफ करू काय? तुम्ही असं वाचलं असेल, यू हॅव टू फाइंड आउट द आन्सर ऑफ युअर क्वेश्चन इन अबव पॅरेग्राफ. अबव म्हणजे वरचा. ज्यावेळेस आपण खालून एखाद्या वरच्या गोष्टीचा निर्देश करत असतो त्यावेळेस अबव असं वापरतात. जसं आय फाउंड द आन्सर in the above paragraph. म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर मला वरच्या पॅरेग्राफमध्ये मिळालं. या पद्धतीनं खालून वरचा निर्देश करायचा असेल तर अबव या प्रिपोजिशनचा उपयोग करायचा. आता त्यानंतर आपण पाहूया बिलो. बिलो म्हणजे खाली. आता मी खालची दिशा दाखवत आहे. आता जसं एखादा तुम्ही पॅरेग्राफ वाचाल, एखादा पॅरेग्राफ वाचल्यानंतर तिथं एक प्रश्न असतो
यू हॅव टू आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. म्हणजे खाली दिलेल्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या पॅरामध्ये किंवा या पॅरेग्राफमध्ये शोधायची आहेत, या उतारामध्ये शोधायचं. जसा तुम्ही वरून खालच्या गोष्टीचा निर्देश करता किंवा सांगता, त्याच्याबद्दल बोलता, त्यावेळेस तिथं बिलो या अर्थानं. आता जसं त्याचं वय 10पेक्षा कमी आहे, ही इज बिलो 10, अशा पद्धतीनं आपल्याला म्हणता येईल. यू हॅव टू गेट द आन्सर बिलो इन द बिलो पॅसेज, इन द गिवन बिलो द पॅसेज, या पद्धतीनं बिलोचा आपल्याला उपयोग करता येईल. आता त्यानंतर अमंगचा उपयोग करायचा आहे आपल्याला. अमंग म्हणजे जसं इथं आपण एक शब्द वापरला प्रिपोजिशन बिटवीन, हे प्रिपोजिशन वापरलं. तर बिटवीन म्हणजे दोघाच्या मध्ये, तर अगदी त्याच्या विरुद्ध अमंग हा शब्द आहे. अमंग म्हणजे सर्वांच्या मध्ये. राहुल इज क्लेवर अमंग ऑल द बॉईज, म्हणजे राहुल हा सर्व मुलांच्या मध्ये हुशार आहे, या पद्धतीनं. जसं आता मी तुम्हाला लिहून दाखवते, राहुल इज क्लेवर अमंग all the boys in the class. Rahul is clever among all the boys in the class. तर अमंग म्हणजे सर्वांच्या मध्ये तो वर्गामध्ये हुशार आहे, असं आपल्याला ज्यावेळेस सांगायचं असतं त्यावेळेस अमंगचा उपयोग करायचा. नीट लक्षात घ्या. परत एकदा मी रिपीट करेन. इन म्हणजे आत, उदाहरण दिलेलं आहे. ऑन म्हणजे वर, पृष्ठभागाशी लगत. ॲट म्हणजे कडे. अंडर म्हणजे च्या खाली. ओव्हर म्हणजे च्या वर. बिटवीन म्हणजे दोघाच्या मध्ये. बिहाइंड म्हणजे च्या पाठीमागे. नियर म्हणजे जवळ. अबव म्हणजे वरची दिशा. बिलो म्हणजे खालची दिशा. आणि अमंग म्हणजे सर्वांच्या मध्ये. एक इथं लिहिलेलं होतं बघा प्रिपोजिशन बिसाइड. बिसाइड म्हणजे त्या बाजूला.